तर आज आहे 171 माझ्या ट्रेडिंगची जर्नीचा आणि फिटनेसची जर्नीचा. तारीख आहे 25 जुलै 2025. तर काल मी पोझिशन कशी म्हणजे होल्ड कशी करायची ते शिकलो. म्हणजे कसं असतं, एखादा ट्रेड घेतला मी तर थोडं प्रॉफिटमध्ये गेलं तर ते माझं टार्गेट हे हिट झालं नाही, निघतच आहे. तर मी घेऊन क्लोज करतो, म्हणजे क्लोज करत होतो आधी पोझिशन. तेव्हा मला माझ्यात काय हे नव्हतं, कॉन्फिडन्स नव्हतं तेव्हा काय प्रॉफिट होईल का नाही, पूर्ण टीपी हिट होतोय का, फस्ट लॉसमध्ये जायचं असं भे वाटायचं. तर ते भीती काल गेली. कसं काय शिकलो ना आपण, काय पूर्ण शिकलो ना बऱ्यापैकी, तर आपला आत्मविश्वास वाटतो की हां मी शिकलो, हे मी होऊ शकतं, हे स्ट्रॅटेजी मी माझी आहे, ते होऊ शकतं असं. तर मी ट्रेड पण काल घेतला होता, ते मी व्हिडिओ पण टाकतो, फोटो पण टाकतो आणि वॉईस पण टाकतो यात. हा पहिला ट्रेड आहे त्या दिवशीचा, कालचा, आणि हे टिप हिट झालेलं त्याचं. त्यानंतर मी ही ड्रॉईंग केली ती लिक्विडिटी कुठं आहे, ती बिग लिक्विडिटी जिथं आहे ना तिथं गेलं तर मार्केट इथं वर बिग लिक्विडिटी आहे, तिथं मार्केट गेलं तर मग इथं मी सेल केलं तर मोठं सेल केलं. तर हा व्हिडिओ आहे, हे व्हिडिओ काढला मी. तर इथं मी 5x केला व्हिडिओ खूप फास्ट पळतो आहे, टायमावर पण बघू शकता तुम्ही, पटापटा मिनटं बदलतात. तर मी त्याच्या आधी पण मी ट्रेड चुकून घेतलेलं, म्हणजे मी हातपाय तोंड धुवायला गेलो आणि पाण्यानं हात भरला होता. मी क्लोज पोझिशन करायला गेलो, ती पोझिशन अजून बाय सेल व्हायला ती क्लोज केलं ते मी, म्हणजे चुकून झालं ते. तर काही बेरिश एंगल्फिंग बार होता, त्यामुळे मला कन्फर्म झालं की खाली जाणार मार्केट भरपूर. तरी बघा इथं ग्रीन कॅन्डल बनली, तिथं मला भे वाटलं होतं, पण तरी पण मी नाही क्लोज केली. 1 मिनटाची 5 मिनिट. ते हातपाय दोन धुतल्यावर पाण्याचा हात होता, ते माझ्याकडून चुकून बटणं दबली, ती दबच ना, क्लोज पण होणार, कायच होणार. त्यामुळं केलं क्लोज लगी, तरी पण ते ट्रेड वगैरे शकत झालं. मी जे ट्रेड काही टीपी एस एल लावलेत ना 4, ते मी घेतलेले आहेत ट्रेड फक्त, आणि जे बाकीचे लॉस झाले ते चुकून झाले. हा काही टीप हिट झालं, जेवण करायला चालू होतो, लिहून मी चाललो होतो, बंद करणार होतो ट्रेडिंग, तर तेवढ्यात टीप हिट झाला. तर असं हे ट्रेड झाला. बाय.